क्षमता महोत्सव 2025-26 या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाला। नैसर्गिक तेल आणि वायूची बचत करणं ही देशाची सेवा आहे। विकसित भारत 2047च्या उद्दिष्टांमधलं इंधन बचत हे महत्त्वाचं उद्दिष्ट असून प्रत्येकाच्या सहभागानं देश हे साध्य करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। तेल आणि वायूचं संवर्धन करणं म्हणजेच हरित ऊर्जेचा अंगीकार करणं हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहनही लोढा यांनी केलं। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या सहकार्यानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यात उद्योग जगतातल्या राज्यस्तरीय समन्वयांकडून जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहेत। बालकांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनावर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचं धडक कृती दल नियुक्त करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत। या दलानं डिजिटल व्यसनामुळे बालकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना सुचवाव्यात असं त्यांनी म्हटलं आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या केंद्रीय आर्थिक सर्वेक्षणात तरुण आणि अल्पवयीन बालकांमध्ये समाजमाध्यम व्यसनाचे धोके अधोरेखित केले आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज्यानं गंभीर दखल केली आहे आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्र सिंग यांना कृती दल नियुक्त करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये येत्या शनिवारी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। या निवडणुकीमध्ये राज्यातील तसंच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणं बंधनकारक आहे असं परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागानं जारी केलं आहे। यानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी तसंच कर्मचारी कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर ही सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापने, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल। यात खाजगी कंपन्यांमधील आस्थापनं, सर्व दुकानं आणि इतर आस्थापनं, निवासी हॉटेल, खाद्यगृह, अन्नगृह, नाट्यगृह, व्यापार आणि औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसंच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स यांना हे आदेश लागू राहणार आहेत। नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून 31 मार्च 2026 पर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे। लोक आठवड्यातून 6 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उद्यान पाहू शकतात। संध्याकाळी 5 नंतर उद्यानात प्रवेश मिळणार नाही। सोमवारी देखभालीचा दिवस असल्यानं आणि 4 मार्चला होळी असल्यानं उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे। उद्यानात प्रवेश आणि बुकिंग मोफत आहे। rashtrapativhavan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करता येईल। रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर गोंदिया अंतर्गत कवच प्रणालीचं काम सुरू असून ते मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक दीपक गुप्ता यांनी म्हटलं आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळालं याची माहिती काल दिली। त्या वार्ताहर परिषदेचं थेट प्रक्षेपण रेल्वेच्या नागपूर सभागृहात करण्यात आलं। यानंतर गुप्ता यांनी ही माहिती दिली। नागपूर मंडळांतर्गत अमृत भारत योजनेत 15 स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे। या विभागामध्ये 100% विद्युतीकरण झाल्याचंही त्यांनी सांगितलं। अमृत भारत जो स्टेशन स्कीम के तहत हमारे इस स्टेशन का रिडेवलपमेंट हो रहा है। नागपुर मंडल के करीब 15 स्टेशनों का रिडेवलपमेंट हो रहा है। 5 स्टेशनों का उद्घाटन माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों से हो चुका है। अगले कड़ी में लगभग बाकी स्टेशनों का क्रमबद्ध तरीके से होगा। इलेक्ट्रिफिकेशन नागपुर मंडल में 100% है। इसके अतिरिक्त कवच का जो काम है वो हम लोग बहुत प्राथमिकता से कर रहे हैं और इस पे नागपुर से गोंदिया जो सेक्शन है उसका इस वर्ष के जो मार्च तक हम लोग का टारगेट है कि नागपुर से गोंदिया के बीच कवच चालू हो जाए। केंद्रीय अर्थसंकल्पातून शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी